नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत अशी बाजरीच्या मुरमुऱ्यापासून भडंग. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 पॅकेट बाजरीचे मुरमुरे घेतले आहेत. आता हे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे यामध्ये जी काही घाण वगैरे असतील ती निघून जाईल. त्यामुळे ही मुरमुरे आपण चाळून घेऊया. मुरमुरे स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहे आणि मग नंतर आपण हे मुरमुरे हलकेसे गरम करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडीशी हळद घालून सर्व मुरमुरे यामध्ये घालून घेऊया आणि 3 ते 4 मिनटं त्याला छान मस्त असं रोस्ट करायचं आहे. आता ह्या हलकेसे गरम करून घ्यायचे आहे म्हणजे भडंग ही एकदम कुरकुरीत लागते. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि याला मिसळून घेऊया. आता हे छान आपले मुरमुरे गरम झाले आहेत. आता आपल्याला हे मुरमुरे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि 4 ते 5 मिनटं थंड व्हायला ठेवूया. आता मुरमुरे थंड होत आहेत तोपर्यंत लगेच इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये घालूया शेंगदाणे. शेंगदाणे मस्त खरपूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान भाजले गेले तर भडंगमध्ये ते छान एकदम कुरकुरीत लागतात. त्यामुळे शेंगदाणे मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर तळायचे आहे. शेंगदाणे आपले तळून झाले आहेत ते काढून घेऊया आणि लगेच या तेलामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता घातल्याने भडंगची चव आणखीनच वाढते. त्यामुळे कढीपत्ता नक्की घाला. आता कढीपत्त्यातील पूर्ण मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे जर हे थोडा जरी प्रमाणात ओलसर राहिला तर आपली भडंग मऊ पडू शकते. त्यामुळे कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता छान तळून घ्यायचा. आता आपल्याला भडंगसाठी फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी इथे मी 1 कांडी लसूण घेतली आहे. आता हे छान कुटून, जास्त बारीक कुटायचं नाही, हलकंसं कुटायचं आणि मग नंतर फोडणीमध्ये त्याचा आपण वापर करणार आहोत. तर इथे मी 3 चमचे तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, मोहरी घातली आहे आणि ठेचून घेतलेला संपूर्ण लसूण यामध्ये घातला आहे. लसूण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये ओलसरपणा राहता कामा नये, नाहीतर भडंग मऊ पडेल. आणि जेव्हा आपण ही छान फोडणी एकदम कुरकुरीत तयार करतो तर भडंग खाताना देखील लसूण असा दाताखाली येऊन म्हणजे एकदम कुरकुरीत लागतो. याचं टेस्ट अप्रतिम येते. त्यामुळे अशा प्रकारची फोडणी करून आपल्याला या सगळ्या मुरमुऱ्यांमध्ये घालायची आहे. आता फोडणी यामध्ये घालून झालेली आहे. आता आपल्याला सगळं मुरमुरे मिक्स यामध्ये करायचे आहे. म्हणजे हे सर्वत्र फोडणी आपली छान सगळ्या मुरमुऱ्यांना लागली जाईल. आता त्यामध्ये घालूया तळलेले संपूर्ण शेंगदाणे, तसंच तळलेला कढीपत्ता. साधारण यामध्ये मी 1 चमचा एवढा चाट मसाला घातला आहे. चाट मसाला घातल्याने एकदम चटपटीत चव येते. सोबतच थोडं चवीपुरतं मीठ. अर्धा चमचा इथे मी जिऱ्याची पावडर घातली आहे, जी की मी भाजून घेतले होते. आणि 1 चमचा इथे मी साखरेची पावडर घातली आहे. यामुळे चाट मसाला आणि साखर आणि मीठ हे 3 व्यवस्थित घातले गेले तर याची एकदम चटपटीत चव येते. म्हणजे आंबट, तिखट, गोड अशी चव आपल्या भडंगची येते. त्यामुळे हे 3 इन्ग्रेडियंट्स नक्की या भडंगमध्ये वापरा, म्हणजे आपल्या भडंगची चव अप्रतिम येईल. सर्व मसाले तुम्ही बघू शकता मस्त आपल्या भडंगला कोट झाले आहेत आणि एकदम चटपटीत, एकदम कुरकुरीत अशी भडंग तयार झाली आहे. एकदम कुरकुरीत, चटपटीत अशी आपली भडंग बनून तयार आहे. ही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही 1 ते 2 महिने छान आरामात खाऊ शकता. शिवाय तुम्ही ही भडंग प्रवासासाठी किंवा लहान मुलांसाठी देखील बनवून ठेवू शकता. ही आपल्या चटपटीत भडंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.